महाराष्ट्र सरकारच्या विरोधात प्रशांत देशमुख यांची उपोषण। यावेळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी विठ्ठल वनमारे, संत रोहिदास संघटना संस्थापक अध्यक्ष सतीश भगवान मस्के, नवसंकल्प सोशल फाउंडेशन अशोक नोणे, फुलेवाद साप्ताहिक संपादक आबा सावंत व इतर उपोषण करते। मी प्रशांत सुधाकर देशमुख, शासनाचं लक्ष वेधण्याकरता मी इथं आमरण उपोषणाला बसलो आहे। माझे जे काही विषय आहेत ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे विषय आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील महामानवांचे, महापुरुषांचे विषय आहेत। पहिला विषय म्हणजे माझा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पकड जातीने घेऊन जे हिंदवी स्वराज्याचं स्थापन केलं, त्यांचा अरबी समुद्र इथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इथं बघा, मी मीडियाला दाखवू इच्छितो, 24/12/2016 आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलभूमिपूजन करून उद्घाटन केलं, पण अद्यापही त्या स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाही, रखडलेलं आहे। दुसरा विषय म्हणजे ज्यांनी देशाची राज्यघटना लिहिली, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल इथलं स्मारक तेही वादाच्या भोवऱ्यात आहे, अद्याप तेही पूर्ण झाले नाही। आणि चौथं, लिंगायत समाजाचे संस्थापक जगज्योती बसवेश्वर महाराज यांचं मंगळवेढा येथील 151 कोटी निधी जाहीर केला शासनाने, तेही काम अद्यापही पूर्ण झाले नाही। म्हणजे हे भाजप सरकार फक्त गाजर दाखवण्याचं काम करत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या महामानवांच्या पुरुषांच्या नावाने मतांची भीक मागत आहे। आणि दुसरा माझा चौथा विषय आहे की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जतन केले पाहिजे, का तर येणाऱ्या युवा पिढींना, आमच्या येणाऱ्या भावी पिढींना आमचा राजा काय होता, आमच्या राजाने रयत कशी हाकली, रयतेवर राज्य कसं केलं हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे। का ह्यांचा गुवाहाटीचा आदर्श घ्यायचा, का ह्यांनी पहाटेचा शपथविधीचा आदर्श घ्यायचा, हा माझा ह्या सरकारला प्रश्न आहे। आणि परवा मी मुख्यमंत्र्यांची बाईट बघितली, आणि आता सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला म्हणजे विषय मराठा आरक्षण आणि लाडक्या बहिणीवरून जे काय चालू आहे राजकारण, ते जेव्हा मुख्यमंत्र्यांची मी बाईट बघितली तेव्हा मुख्यमंत्री म्हणले की शिंदे साहेबांना माझा कसलाही विरोध नाही, तुम्ही विचारा, मी आत्ताच्या आत्ता राजकारणातून संन्यास घेतो। माझा फडणवीस साहेबांना एकच प्रश्न आहे की जेव्हा आमचा जरांगे पाटील 6 कोटी मराठाचा श्रद्धास्थान येथे तुम्ही अंतरवाली येथे सरट जो लाठीचार्ज झाला तो करताना तुम्ही शिंदे साहेबांना विचारला होता का, हा माझा फडणवीसांना प्रश्न आहे। आणि मला विविध संघटनेचे पत्रकारांनी आज पाठिंबा द्यायला आले, तिथे बसलेले सर आहेत, मला पाठिंबा देत आहेत, त्या सरांनी पण मला पाठिंबा दिले आहेत, आमचे मस्के सर आहेत, त्यांनी पण मला पाठिंबा जाहीर केलेला आहे या उपोषणाला। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। आणि आपण जिल्ह्याचं पालकत्व ज्याला म्हणतो, चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री आहेत, जोपर्यंत ते उपोषण